जय महाराष्ट्र मित्रांनो, अखेर मुंबईतून झाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाची सुरुवात। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सर्वात मोठा आतापर्यंतचा विधानसभेनंतरचा सर्वात मोठा प्रवेश। ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मिळालंय सर्वात मोठं योगदान। बघूया काय या घडीची माहिती। सर्वात मोठी संघटना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झाली विलीन। शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपला हित बसलाय मुंबईत सर्वात मोठा हादरा। आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी अखेर फिरवले पत्ते, बाजी पलटवली। बघूया काय आहे मुंबईतून आज घडलेली सर्वात मोठी माहिती। मित्रांनो, मुंबई महापालिका जसजशी जवळ येईल तसतशी एकनाथ शिंदेंची शिवसेना ठाकरेंची अनेक नगरसेवक त्यांच्या गटामध्ये सामील करून घेते। परंतु आता मात्र उद्धव ठाकरेंनी आपली बाजू पलटवली आहे। कालच राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये आता उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करू लागले, तर उद्धव ठाकरे देखील त्या प्रकारची बातमी आपल्या मनसेला देतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे। त्यामुळे मुंबईसाठी राज उद्धव एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता उद्धव ठाकरेंनी मुंबईत मात्र सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक मारलेला आपल्याला जाणवतोय। मुंबईमध्ये काल खूप मोठी संघटना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाली। शेर पंजाब गुरुद्वाराचे चेअरमन असणारे राजवंत सिंग यांनी आपल्या जवळजवळ लाखो सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। राजवंत सिंग शेर पंजाबचे चेअरमन, गुरजन सिंग सलोजा, संसार सिंग सैनी, नेल्सन परेरा, ओकार सिंग या महत्वाच्या नेत्यांनी काल मातोश्री येथे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, आमदार अनंत बालानर यासह हजारो पदाधिकारी उपस्थित होते। आगामी काळामध्ये पंजाबमध्ये देखील शिवसेनेचा बोलबाला आम्ही करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहोत असं त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे प्रामाणिक मुख्यमंत्री होते, प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे, संयमी व्यक्तिमत्व आहे। अशा व्यक्तिमत्वासोबत आम्हा सर्वांना राहायला आवडेल असंही त्यांनी म्हटलंय। यामुळे मुंबईत फक्त उद्धव ठाकरेच हवे आहेत, आम्हाला दुसरं कोणी नको यावेळी देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची मुंबईसाठी असलेली तळमळ यातून आपल्याला दिसू लागली। याच कारणास्तव मुंबईत सर्वच समाज आता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी एकवटू लागल्याने सध्या आगामी महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंचे पारडे जड होऊ लागले आहेत। जरी नगरसेवक गेले तरी अनेक समाज मात्र ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे। मित्रांनो, हा प्रवेश आपल्याला का वाटतो? उद्धव ठाकरेंची आगामी काळामध्ये मुंबई महापालिकेसाठी खूप महत्त्वाचा ठरेल का? आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।